म्हणजे एकीकडे आपल्याला आपण शुद्ध ब्रह्म आहे असा अनुभव पण आपल्याला येऊ शकतो, आणि साधनेच्या बळावर आणि सद्गुरूंच्या कृपेने तो अनुभव आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी माईक सृष्टीचा सुद्धा आपल्याला सतत काय असतो, तर ती सृष्टी सुद्धा सतत जाणवत राहते. मग अशा वेळेस कशा पद्धतीने मग तिथे साधना करायची, त्या ठिकाणी कशा पद्धतीने विचार करायचा, हा सगळा समाज आम्हाला या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे. आणि म्हणून इथे समर्थ दुसऱ्या वहीमध्ये म्हणतात, ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. ही कल्पना नावाचं हे दुहेरी शस्त्र आमचं मोक्षाचं द्वार उघडायला सुद्धा कारणीभूत होतं, की जेव्हा आम्ही शुद्ध कल्पना करण्याचा विचार जो काही आहे तो आम्ही विचार सातत्याने शुद्ध कल्पना करायची असाच काय मग आपण पुढे पाहणारच आहोत. शुद्ध कल्पना म्हणजे काय, अशुद्ध कल्पना काय, या सगळ्या गोष्टी या समासामध्ये समर्थांनी सांगितलेल्याच आहेत, आणि त्या दृष्टीने तो विचार आपण करणारच आहोत. पण ज्याप्रमाणे ती किल्ली जे काही आहे तर दोन्ही प्रकारची कामं त्या ठिकाणी ती करते, की ती कुलूप उघडायलाही कारणीभूत होते आणि ती कुलूप बंद करायलाही कारणीभूत होते. अगदी त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा हितकारी कल्पना करतो, शुद्ध कल्पना करतो, तेव्हा तीच कल्पना आम्हाला मोक्षाचं द्वार उघडायला कारणीभूत ठरतं. आणि जेव्हा आम्ही विषयांची कल्पना करतो, संसाराची कल्पना करतो, देहाविषयक कल्पना करतो, या सगळ्या विसंवादी कल्पना आम्हाला त्या ठिकाणी कशामध्ये गुंतवून टाकतात, अर्थातच संसारामध्ये गुंतवून टाकतात. आणि संसारामध्ये त्या ठिकाणी ते गुंतवून टाकल्यामुळे किंबहुना बंधन आम्हाला निर्माण करत असल्यामुळे मग आम्ही शुद्ध कल्पना करावी का अशुद्ध कल्पना करावी याचं स्वातंत्र्य जीवाजवळ त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग हळूहळू मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थांनी सांगितलेलंच आहे. कल्पनेविषयीचे अनेक श्लोक मनाच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला, मनाच्या श्लोकातही पाहायला मिळतात. जसं एका ठिकाणी म्हटलंय समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वस्वीची. विषयांच्या कल्पनेमध्ये माणूस रमला आणि रेंगाळला की अर्थातच त्या ठिकाणी हळूहळू त्याचं अंतःकरण गढूळ होतं, त्याचं अंतःकरण आसक्त विषयांनी आसक्त होतं आणि ते विषय त्याला बांधून टाकायला कारणीभूत ठरतात. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतात की बाबा तू कोणाची कल्पना कर, तर ब्रह्माविषयीची कल्पना अर्थातच आम्हाला ब्रह्माकडे घेऊन जाते, आणि मायेविषयीची कल्पना आम्हाला मायेमध्ये गुंतवून टाकते. आणि म्हणून खूप सुंदर एक मनाचा श्लोक आहे, त्यामध्ये समर्थ असं म्हणतात, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना दो रूपे त्याची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. अर्थातच स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, विषयांबद्दलची, संसाराबद्दलची, देहाबद्दलची, जगताबद्दलची. आता आपण मुद्दाम देहादी जगत म्हटलं की वास्तविक हे सगळं येतं. पैशा अडक्याबद्दलची, मुलाबाळांची, हे सगळे विषय आहेत. आणि या विषयांची कल्पना जेव्हा आम्ही सातत्याने करत राहतो तेव्हा तिलाच काय म्हटलेलं आहे, तर अविद्या असं म्हटलेलं आहे. आणि स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, आणि जी आम्हाला ब्रह्माचं चिंतन, ब्रह्माची कल्पना जी काही आहे, मग कल्पना करायचीच आहे, तर समर्थाने आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही विषय आपल्या समोर ठेवलेले आहेत. आणि त्यालाच त्यांनी संवादी कल्पना, विसंवादी कल्पना, विसंवादी कल्पना ही आम्हाला घात करायला कारणीभूत ठरते, आणि संवादी कल्पना जी काही आहे ती मात्र आमचा उद्धार करायला, आम्हाला हळूहळू ब्रह्मस्वरूपाकडे न्यायला कारणीभूत ठरते. आणि म्हणून ही कल्पना दोन काय दुहेरी कल्पना आहे, म्हणजेच घातकारक कल्पना सुद्धा आहे आणि हितकारक उद्धारक असणारी कल्पना सुद्धा आहे. आणि विवेकाने मग आपल्या अंतःकरणामध्ये आपण स्वस्वरूपाविषयीची, अर्थातच आत्मस्वरूपाविषयीची, ब्रह्मस्वरूपाविषयीची कल्पना जर का सातत्याने करत आलो तर मात्र आमचा प्रवास जो काही आहे तो त्या ठिकाणी हळूहळू अध्यात्माकडे अगदी सहज आणि सुलभ व्हायला लागतो. पण जेव्हा संसाराचं चिंतन, संसाराची कल्पना आम्ही सातत्याने, अर्थातच विसंवादी कल्पना आपण करत राहतो, तेव्हा मात्र ते आम्हाला संसारामध्ये गुंतवून ठेवते आणि संसारातल्या अनेक विषयांच्या आसक्ती आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करते. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलेलं आहे की केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले
आणि मायेचेही लागले अनुसंधान. आता पहिल्या ओळीमध्ये समर्थ या समासामध्ये द्वैत कल्पना निरसन, अर्थातच द्वैताची कल्पना, द्वैताविषयीची कल्पना, त्यालाच त्या ठिकाणी काय विसंवादी कल्पना जी काही आहे. आपण मागच्या वेळेस आदरणीय सीमाताईंकडून दृश्य निरसन हा समास ऐकलेला. आता दृश्य निरसन काय किंवा द्वैत कल्पना निरसन काय, पुष्कळसे हे दोन्ही समास जवळजवळ सारखे आहे असं म्हटलं तर काही सुद्धा हरकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मग आम्ही कशा प्रकारची कल्पना, ही द्वैत कल्पना कशी बाजूलाच वारली पाहिजे आणि सातत्याने अद्वैताविषयीची कल्पना, म्हणजे जर संवादी ज्याला कल्पना म्हणता येईल अशी संवादी कल्पना सुरुवातीला आम्हाला तो अभ्यास करावा लागेल, आम्हाला ती सवय करून घ्यावी लागेल की सातत्याने आम्हाला आतापर्यंत जी काही सवय आहे ती सवय म्हणजे सातत्याने नकारात्मक, निरर्थक किंवा अहितकारी अशा प्रकारच्या कल्पना ज्या काही आहेत त्या कल्पना आपण करत राहतो. आणि म्हणजे कुठलीही घटना घडली की त्यातनं चांगलं पाहण्याची ऐवजी वाईट पाहण्याची सवय आम्ही काय आतापर्यंत आमच्या अंतःकरणाला लावून टाकलेली आहे. आणि ती सवय लावल्याचा परिणाम असा होतो की नेहमी आमच्या अंतःकरणात सुरुवातीला आधी कुठलीही कल्पना मनामध्ये येते तर अर्थातच वाईट कल्पना किंवा नकारात्मक कल्पना आमच्या अंतःकरणामध्ये येते. पण जर का आम्ही हळूहळू आता त्या कल्पनेला बाजूला सारून शुद्ध कल्पनेचा विचार करायला लागलो, म्हणजेच ब्रह्माविषयीचा विचार आम्ही करायला लागलो. कल्पना म्हणजे काय, एक प्रकारे त्या ठिकाणी तो विचार आहे की आम्ही नेमका विचार कोणत्या पद्धतीने करावा. जीवानी ब्रह्माविषयीचा विचार करावा का जीवानी या विषयी असलेल्या संसाराविषयीचे कल्पना करावी, कोणती नेमका विचार करावा. तर हे जीवाला त्या ठिकाणी त्याच्याजवळ विवेक असला पाहिजे आणि त्या विवेकाच्या बळावर मायेची कल्पना हळूहळू दूर सारून ब्रह्मस्वरूपाविषयीची कल्पना जी काही आहे ती मात्र आपल्याला करता आली पाहिजे. हे संपूर्ण समासामध्ये समर्थांनी सांगितलेलं आपल्या लक्षात येतं आणि त्या दृष्टिकोनातून आता आपल्या या समासाला आपण सुरुवात करतो आहोत. आणि त्या दृष्टीने समर्थ इथे पहिल्या ओळीमध्ये म्हणतात की केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले. आतापर्यंत जो काही आपले समास झालेले आहेत आणि त्या समासाचा मागच्या वेळेसच्या समासामध्ये विमल ब्रह्म निरूपण हा समास आपला मागच्या वेळेस झाला, तो आदरणीय सीमाताईंनी घेतला होता. आणि त्या मग ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा जर का अनुभव एकदा का त्या शुद्ध ब्रह्माचा अनुभव आपल्याला आला, अर्थात 14 ब्रह्म काय आहेत ती पण आपण त्याच्या मागच्या समासामध्ये पाहिलेली आहेत. आणि मग ते शुद्ध ब्रह्म जे काही आहे त्या शुद्ध ब्रह्माचा एकदा का आपल्याला अनुभव आला तर इथे समर्थ असं म्हणतात आणि मायेचेही लागले अनुसंधान, पण सातत्याने आपण या माईक सृष्टीमध्ये सुद्धा वावरतो. सतत आम्हाला जे काही वावरावं लागतं, या जगामध्ये जे काही आम्हाला वावरावं लागतं, तर या जगामध्ये या समाजामध्ये वावरत असताना मायेचा सुद्धा, कारण मायेला बाजूला सारून आपण त्या ठिकाणी काय करू शकत नाही, जगामध्ये जगूच शकत नाही. म्हणून माया ही राहणारच आहे. पण मग त्या मायेचं निरसन कसं करायचं हा सगळा विचार समर्थांनी आता या अद्वैत कल्पना निरसनामध्ये आपल्याला सांगितलेला. म्हणजे एकीकडे आपल्याला आपण शुद्ध ब्रह्म आहे असा अनुभव पण आपल्याला येऊ शकतो आणि साधनेच्या बळावर आणि सद्गुरूंच्या कृपेने तो अनुभव आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी माईक सृष्टीचा सुद्धा आपल्याला सतत काय असतो तर ती सृष्टी सुद्धा सतत जाणवत राहते. मग अशा वेळेस कशा पद्धतीने मग तिथे साधना करायची, त्या ठिकाणी कशा पद्धतीने विचार करायचा, हा सगळा समाज आम्हाला या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे. आणि म्हणून इथे समर्थ दुसऱ्या वहीमध्ये म्हणतात ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. आतमध्ये ब्रह्मज्ञान मी ब्रह्म आहे अशा प्रकारचा कदाचित अनुभव पण येऊन गेलेला असू शकतो साधकाला, पण देहादी जगामध्ये सुद्धा वावरावं लागतं. कारण सगळा संबंध आमचा जो काही येतो तो घरातल्यांशी येतो, संसाराशी येतो, समाजाशी येतो. अशा पद्धतीने आम्हाला सातत्याने या ठिकाणी काय तर मायेचाही अनुभव आम्हाला येतो आणि प्रत्यक्ष मायेमध्ये आम्ही वावरतो सुद्धा. मायेमध्ये वावरल्याशिवाय साधं जेवण खावण सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू शकणार नाही. मग म्हणजे देहाला टिकवून ठेवायचं असेल तर या मायेचा उपयोग तर करावाच लागणार आहे.
आणि तो मायेचा उपयोग करण्यासाठी पण मग सतत मायेतच गुंतून राहा का, असं आहे का, तर असं नाही आहे. तर त्यांनी त्यासाठी सांगितलं की आता हे द्वैत निरसे कोणे परी हो, त्या ठिकाणी आता हा मायेचाही प्रत्यक्ष आपल्याला अनुभव येतो. कारण या जगामध्ये संपूर्ण जग कसं आहे, देहादी जगत संपूर्ण माईक आहे. आणि मग या माईक जगामध्ये तर आम्हाला राहावंच लागतं, व्यवहार करावेच लागतात. मग आता प्रश्न असा पडतो की ते ब्रह्म खरं का ही माया खरी, कारण मायेमध्ये आम्ही जास्तीत जास्त आमचा काळ जो काही आहे तो या मायेच्याच संपर्कामध्ये जातो. आणि त्यामुळे मग आता या द्वैताचा निराश कशा पद्धतीने करावा याच्या संदर्भामध्ये शिष्याने श्री गुरूंना प्रश्न विचारलेला आहे. आणि मग आता श्री गुरु सांगताहेत, तरी आता सावधान एकाग्र करून या मन माया ब्रह्म हे कवण जाणत आहे. त्या ठिकाणी की श्री गुरु सांगतायत की आता बाबा रे जरा सावध हो आणि अत्यंत एकाग्र चित्ताने काय आहे जे मी काही तुला सांगणार आहे, समर्थ आपल्याशी बोलतायत आणि समर्थ आपल्याला समजावून सांगतायत की अशा पद्धतीने मन एकाग्र कर आणि मन एकाग्र करून माया आणि ब्रह्म जाणणारा कोण आहे याचा सुद्धा तू काय कर एका, तर त्या ठिकाणी निवाडा जो काही आहे तो निवाडा सुद्धा तुला करता आला पाहिजे. आता तुला दोन्ही गोष्टी कळून चुकलेल्या आहेत की एक केवळ ब्रह्म जे काही आहे ते सत्य आहे. आणि सत्य याचा अर्थ की जे तिन्ही काळामध्ये आहे आहे आणि आहे, जे कधी सुद्धा बदलत नाही आणि जे तिन्ही काळामध्ये असतं. कारण आपल्याला सगळ्यांना आता वारंवार आपण दासबोध वाचतो आहे आणि इतर अनेक ग्रंथांचा सुद्धा आपण अभ्यास करतो आहे किंवा त्यांची प्रवचनं जी काही आहेत ती प्रवचनं सुद्धा आपण ऐकतोय की जसं परमार्थ विज्ञान आहे किंवा काय विवेक सिंधू आहे, तुकाराम गाथा आहे, अशा अनेक वेगवेगळे वर्ग सुद्धा आपण जॉईन करतो. आणि ते जॉईन केलेले असल्यामुळे आपण अनेक वेळा अशा पद्धतीचा माया आणि ब्रह्म या दोन्हींविषयीचा विचार जो काही आहे तो वारंवार आपण ऐकलेला आहे. आणि आता हा ऐकलेला विचार मग आता या ठिकाणी की ब्रह्म एक केवळ सत्य आहे, बाकी ही संपूर्ण ज्याच्या सत्तेवरती ज्याच्या अधिष्ठानावरती ही माया कार्यरत आहे, तर पण ही माया मात्र बदलणारी आहे, उत्पन्न होणारी, काही काळ टिकणारी आणि कालांतराने नाहीशी होणारी आहे. आणि म्हणून ती मिथ्या आहे. आता हे दोन्ही विचार जे काही आहेत ते तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने काय तर दोन्हीही ठसलेले आहेत. आणि मग या ब्रह्ममायेचा अशा पद्धतीने मग आता ही जी काही आपण ब्रह्म केवळ एक सत्य आहे, ते एकमेव अद्वितीय आहे, ते अव्यय आहे, ते अनंत आहे, अपार आहे, शाब्दिक ज्ञान आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी काय तर झालेलं आहे. पण मग व्यवहारामध्ये मात्र आम्हाला मायेचा सातत्याने सहवासात राहावं लागतं. मग तिथे कशा पद्धतीचा विचार करावा, तर ब्रह्म एकमेव आहे अशा पद्धतीचा संकल्प आपल्या अंतःकरणात दृढपणे आपण केला पाहिजे. आणि मन जे काही आहे ते मायेचा विकल्प सुद्धा करतं. आणि त्यामुळे ते द्वैत जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याला जबाबदार जर कोण असेल तर ते म्हणजे तिथे मन हे जबाबदार असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आता समर्थ आपल्याला समजावून सांगतात की अरे बाबा तुला मी आधी हे तुर्येचं लक्षण जे काही आहे ते तुर्येचं लक्षण तुला मी आता सांगतो आहे की जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या. आता 4 अवस्था 5 अवस्था एकूण जीवाच्या असतात. त्या 5 अवस्थांमध्ये 3 अवस्थांचा अनुभव तुम्हाला आम्हाला सातत्याने रोजच्या रोज आहे. आणि तो रोजच्या रोज या जीवाच्या ज्या 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या 3 अवस्थांचा तुम्हा आम्हाला रोजच्या रोज अनुभव आहे. चौथी जी या जीवाची अवस्था असते ती चौथी अवस्था म्हणजे त्या ठिकाणी तुर्यावस्था आहे. आता या तुर्यावस्थेचं लक्षण कशा पद्धतीचं आहे ते आता समर्थ आपल्याला इथे समजावून सांगतात. आणि ते म्हणत आहेत की ही तुर्या नावाची जी चौथी अवस्था आहे तर ही त्या ठिकाणी जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणावी तुर्या. ही तुर्या नावाची जी काही अवस्था आहे त्याच्यामध्ये ब्रह्मही जाणवतं. म्हणजे जेव्हा आपण ध्यानाला बसतो आणि ध्यानाला बसल्यानंतर आत्मविचार ध्यानाच्या माध्यमातून जो काही सद्गुरूंनी ध्यानाची प्रक्रिया सांगितली असेल आणि ती प्रक्रिया त्या ठिकाणी आपण ध्यानाच्या माध्यमातून आपण जर का करत असू तर सोहमचं ध्यान जे काही आहे ते सोहमचं ध्यान आम्ही करतो. आणि सोहमचं ध्यान करत असताना
असं असं जे काही ब्रह्म नावाचं तत्व आहे, आत्मा नावाचं तत्व आहे, ते आत्मा नावाचं तत्व म्हणजे मायेचा निराश करायचा, चारही देहांचा निराश जो काही आहे तो हळूहळू निराश करायचा. आणि निराश केल्यानंतर जे चौथं उरणारं जे एक तत्व आहे, ते चारही देहांचा निराश केल्यावरती उरणारं जे तत्व आहे ते म्हणजे आत्मा नावाचं तत्व आहे. आणि ते आत्मा नावाचं तत्व हेच खऱ्या अर्थाने ब्रह्मस्वरूपच आहे. आणि म्हणून ते ब्रह्म मी आहे अशा पद्धतीचा विचार जो काही आहे तो अंतःकरणात ध्यानाच्या माध्यमातून सुरू आहे. कल्पना करा की एखादी व्यक्ती ध्यानाला बसली आहे आणि ती अशा पद्धतीने ध्यान करते आहे, पण तिला बाहेरच्या आवाज सुद्धा ऐकायला येतात. अजून तिचं त्याच्यामध्ये पूर्णपणे ती एकाग्र झालेली नाही, त्या ब्रह्मस्वरूपाशी ती एकाग्र झालेली नाही. म्हणजे आतमध्ये ब्रह्माचा विचार आहे आणि बाहेर पाहिलं तर बाहेर मात्र त्या ठिकाणी कशाचा विचार जाणवतो, तर तिथे ह्या मायेचा विचार, कुठले कुठले आवाज त्या ठिकाणी कानावरती पडतायत, गाडी गेल्याचे आवाज कानावर पडतायत, किंबहुना कोणी बोलताय त्याचे आवाज कानावर पडतायत. एखादा कावळा पक्षी काय काववा करतोय तो पण आवाज आमच्या कानावर पडतोय. अर्थात बाहेर असलेल्या या दृश्य जगताचं भान सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणजे एकीकडे ब्रह्म नावाचं सुद्धा मी विचार करतो आहे, ती व्यक्ती विचार करते आहे, आणि दुसरीकडे तिला या अशा प्रकारच्या दृश्य जगताचं सुद्धा भान त्या ठिकाणी तिच्या अंतःकरणामध्ये आहे. अशी जी काही अवस्था आहे तर त्या अवस्थेला त्या ठिकाणी तुर्या अवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की जाणे ब्रह्म जाणे माया, म्हणजे ब्रह्मालाही जाणतोय, आतमध्ये ते तत्व आहे असाही विचार करतो आहे, आणि बाहेरच्या मायेचाही त्याला भान आहे किंवा त्याची जाणीव सुद्धा त्याला होते आहे. कारण या 49व्या ओळीमध्येच त्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की पुन्हा तोच विचार आहे इथे मागच्या समासात येऊन गेलेला, की जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुर्या सर्व साक्षिणी. अर्थातच त्या ठिकाणी जीवाच्या ज्या 3 अवस्थांनंतरची येणारी ही तुर्या अवस्था जी काही आहे, या तुर्या अवस्थेमध्येच अंतःकरण वृत्ती आतून आत्माकार करण्याचा प्रयत्न त्याचा साधकाचा चाललेला आहे. आणि बाहेर मात्र जे काही व्यवहार चाललेले आहेत त्या व्यवहाराचं भान सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला ते भान सुद्धा त्या ठिकाणी होत आहे. पण त्याच्यावर अनुकूल किंवा प्रतिकूल अशा प्रकारचे कुठलेच प्रतिक्रिया जी काही आहे ती मात्र त्याच्या अंतःकरणात उठत नाही. म्हणजेच तो त्या म्हणजे दोन्ही याला काय तर साक्षी भावाने पाहतोय. अशी जी काही त्याची अवस्था आहे, त्या साधकाची जी अवस्था आहे त्या साधकाच्या अवस्थेलाच त्या ठिकाणी तुर्या अवस्था अशा पद्धतीने किंवा साक्षिणी अवस्था, कारण तो काय पाहतोय तर साक्षी भावाने, म्हणजे त्या मायेमध्ये तो गुंतूनही राहत नाहीये आणि ब्रह्माशी अजून एक रूप पण झालेला नाहीये. अशी जी काही त्याची अवस्था आहे ती अवस्था त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे तर तुर्या अवस्था म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथेही त्यांनी त्याच पद्धतीने सर्व साक्षिणी अवस्था जी म्हणते आहे की हा संपूर्ण मायेचा आणि ब्रह्माचा पसारा जो काही आहे, जगताचा पसारा, अर्थातच देहादी जगताचा पसारा जो काही आहे, त्या सगळ्या अवस्थांकडे केवळ साक्षी भावाने जेव्हा तो साधक पाहतो तेव्हा त्याची ती अवस्था जी काही आहे ती कशी असते तर सर्व साक्षिणी असते. आणि 5वी अवस्था जी काही सांगितलेली आहे की आपण सुरुवातीला विचार केला जागृत स्वप्न सुषुप्ती 3 अवस्था झाल्या. 4थी अवस्था म्हणजे ही तुर्या अवस्था, आणि 5वी अवस्था जी आहे ती उन्मनी अवस्था म्हटलेली आहे. आणि उन्मनी अवस्था म्हणजे आता त्याला बाहेरच्या जगताचं पूर्णपणे भान नाहीसं होऊन जातं आणि तो त्या ब्रह्मस्वरूपाशी जीव त्या आत्मस्वरूपाचं चिंतन करता करता तो त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. म्हणजे त्याची जीवदशा पूर्णपणे काही काळापुरती, काही क्षणापुरती काय होऊन जाते तर नाहीशी होऊन जाते. तो त्याच्यामध्ये लय पावतो आणि लय पावल्याचा परिणाम म्हणून त्याला ती उन्मनी अवस्था, म्हणजे आता बाहेरचं मायेचं भान पूर्णपणे सुटलेलं आहे आणि आतमध्ये आत्मस्वरूपाचं चिंतन चाललेलं आहे. त्या आत्मस्वरूपाचं चिंतन करता करता काही क्षण, काही त्या ठिकाणी की अगदी एक 4-5 क्षण, 5-6 क्षण असे काही त्याच्या साधनेमध्ये येऊन जातात की त्यावेळेस त्या ठिकाणी त्याची जीवदशा, त्याचा जीव भाव जो आहे
तो पूर्णपणे त्या ब्रह्मभावामध्ये विलीन होऊन जातो. अर्थात जीव नावाचं तत्व हे काय होऊन जातं तर लय पावतं आणि तिथे फक्त कोणती अवस्था राहते तर ते म्हणजे मी तिथे कोणी शिल्लकच राहत नाही. त्या तू मध्ये म्हणजे सहा मध्ये अहम पूर्णपणे जेव्हा विलीन होऊन जातो तेव्हा ती जी काही अवस्था असते त्या साधकाची ती अवस्था ही उन्मनी अवस्था आहे. आणि ती उन्मनी अवस्थाच आम्हाला हळूहळू काय करायची आहे तर त्याचा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. आणि त्याचा अनुभव जेव्हा माणसाला साधकाला येतो तेव्हा मात्र हळूहळू त्याचा कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसलेला आनंद, अकारण आनंद त्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो. आणि तो अकारण आनंद दुसरा तिसरा कुठलाही नसून तो आत्मस्वरूपाचा, कारण आत्मा स्वतः सद्रूप चिद्रूप आणि आनंद रूप आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्याला त्या आनंदाची अनुभूती जी काही आहे ती अनुभूती काही क्षण का होईना त्या ठिकाणी येऊन जाते. आणि पण पुन्हा त्या अवस्थेतून तो काय होतो तर त्याचं प्रारब्ध त्याला पुन्हा तिथून उठवल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे त्याला पुन्हा तो भानावरती येतो आणि पुन्हा मग त्याचे सगळे व्यवहार जे काही आहेत म्हणजे ध्यानातून ध्यान जे लागलेलं होतं ध्यान लावण्याची अवस्था ही आधीची अवस्था आहे आणि ध्यान लागण्याची अवस्था ही नंतरची अवस्था आहे. ध्यान सहजासहजी एकदम लागत नाही. सद्गुरु कृपेमुळे ते काही क्षण सातत्याने अभ्यास तशा प्रकारचा केला, तशा प्रकारची सवय स्वतःला लावून घेतली आणि तशा पद्धतीने रोज काही काळ का होईना ध्यानाला बसण्याचा अभ्यास केला आणि त्या ध्यानामध्ये हळूहळू सद्गुरु कृपेने त्याला तशा प्रकारची त्या साधकाला अनुभूती येऊ शकते. पण ती किती काळ टिकते तर अक्षरशः एक 3-4 सेकंद किंवा काही क्षण अशा पद्धतीने ती टिकते आणि लगेच त्याचं प्रारब्ध पुन्हा त्याला तिथून उठवल्याशिवाय म्हणजे त्या ध्यानातून त्याचं उत्थान झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आता समर्थ या ठिकाणी अशा पद्धतीने सांगतायत की तुर्येचं लक्षण तू जाणून घे. तुम्हा मला समर्थांचं या ठिकाणी सांगणं आहे की ऐक तुर्येचे लक्षण जेथे सर्व जाणपण सर्वची नाही कवण जाणे लगा. तुर्येचं एक लक्षण असं आहे की ती सर्व काही जाणते म्हणजेच ब्रह्मही जाणते आणि मायाही जाणते. आता सर्व असं काही वास्तविक पाहता सर्व काही जाणते असं म्हणत असताना त्या ठिकाणी तो जाणणारा अजून शिल्लकच आहे. तो जाणणारा जोपर्यंत पूर्णपणे त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मी सगळं काही जाणतो. आता मी सगळं काही जाणतो असं म्हणणारा अजून तो मी जो काही आहे तो शिल्लकच आहे तिथे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ती जी काही अवस्था आहे ती कशी आहे तर तुर्या अवस्था आहे. अर्थातच त्याला त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने ही सर्वच नाही कवण जाणे लगा. आता तू जाणणारा अजून शिल्लक आहे त्या अर्थी अजून वास्तविक पाहता तुला ते नेमकं जे साधायला पाहिजे ते तू साधलेलं नाही. अर्थातच त्या उन्मनी अवस्थेपर्यंत साधक सहजासहजी पटकन जाऊन पोचू शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून समर्थ आता इथे या ठिकाणी सांगतात की केवळ मनामुळे अशा पद्धतीने संकल्प विकल्प ही कल्पना जी काही आहे ही कल्पना सातत्याने दोन प्रकारची काय आहे तर ती द्वैत कल्पना ही निर्माण करते. आणि ती द्वैत कल्पनाचा आम्हाला म्हणजे एकदा मायेचा विचार माया एकदा सत्य वाटते एकदा ब्रह्मसत्य वाटतंय सातत्याने संकल्प विकल्प चाललेले आहेत. अशी जेव्हा मनाची काही अवस्था होते तर तेव्हा वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने मग तो साक्षीभाव जो काही त्या असायला पाहिजे साधकाचा तो साक्षीभाव त्या ठिकाणी असत नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने अजून त्या साधकाला जे नेमकं साधायला पाहिजे ते साधल्या जाऊ शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून समर्थ आता इथे सांगतायत की वास्तविक ज्याला साक्षीत्व म्हटलेलं आहे ज्याला चैतन्यत्व म्हटलेलं आहे किंवा ज्याला सत्ता स्वरूप म्हणून ओळखलं जातं असं हे जे काही आहे हे तिन्ही धर्म जे काही आहेत हे तिन्ही धर्म या केवळ मायेमुळेच या ब्रह्मस्वरूपावर अकारण लादले जातात. अर्थातच या ठिकाणी की एक कारण आपल्याला मायेचा अनुभव येतो आणि त्या मायेमुळेच ब्रह्मस्वरूप कसं आहे तर ते साक्षी रूप आहे ते चैतन्य
चैतन्यत्व त्याच्यामध्ये आहे, ते सत्ता रूप आहे, ते अधिष्ठान रूप आहे वगैरे, असं केव्हा आपण बोलू शकतो की जेव्हा आपल्याला त्या खऱ्या अर्थाने ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आलेला नाही, तेव्हा आपण अशा पद्धतीने हे बोलू शकतो. आणि आपण त्या मायेमुळेच त्या ब्रह्मस्वरूपावर अशा पद्धतीचे आरोप जे काही आहे, वास्तविक पाहता ते ब्रह्म नावाचं तत्व केवळ आहे आहे आणि आहे. ते साक्षी रूप आहे, ते चैतन्य रूप आहे, ते सत्ता रूप आहे, ते अधिष्ठान रूप आहे वगैरे, हे सुद्धा बोलणं, तिथे काही बोलणंच नाहीये खरं पाहिलं असता. आणि तिथे काही बोलणंच नसल्यामुळे त्या ठिकाणी ते शब्द कुंठितच होऊन जातात. आकाश नावाचं तत्व जे काही आहे, त्या शब्द हा आकाशाचा गुण आहे. आता अर्थातच ते आकाश नावाचं तत्व सुद्धा जेव्हा पूर्णपणे लयाला जातं, तेव्हा शब्द सुद्धा लयाला जातात. आणि त्यामुळे ते शब्द सुद्धा जेव्हा उच्चारले जातात, तेव्हा अजून तिथे आकाश नावाचं तत्व शिल्लक आहे, ते लयाला गेलेलं नाही. हा त्याचा सरळ सरळ अशा पद्धतीने काय तर अर्थ होतो. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून वास्तविक ब्रह्माच्या संदर्भात काही सुद्धा बोलता येत नाही, पण जेव्हा अशा पद्धतीने काहीतरी त्याच्या संदर्भात बोलल्या जातं, तेव्हा त्याच्यावर मायेमुळे ते काय केले जातात, तर ते आरोप जे काही आहे, ते आरोप अशा पद्धतीने केले जातात. आणि या दृष्टिकोनातून आता हा सगळा समास जो काही आहे, खूप छान पद्धतीने आपल्याला सगळ्याच्या सगळ्या ओव्या घेणं यातल्या शक्य नाही आहेत, पण तरी सुद्धा त्यातल्या महत्वाच्या ज्या ओव्या त्या मात्र आपण घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जो काही आहे, तो प्रयत्न आपण अवश्य करण्याचा प्रयत्न करूया. आता इथे 10व्या ओवीमध्ये त्या ठिकाणी म्हणतात की सुरुवातीला त्यांनी दृष्टांत दिला, त्याच्या आधीच्या ओवीमध्ये घट मठाचे निगुणे त्रिविध आकाश बोलणे, मायेची नि खरेपणे गुण ब्रह्मी. अर्थात आपल्याला आता हे पुन्हा पुन्हा ऐकून ऐकून काय झालेलं आहे, निदान शाब्दिक दृष्ट्या का होईना आपल्याला चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे की आकाश जे काही आहे, ते आकाश मठात, घटातला आकाश म्हणजे एखाद्या मडक्यामधलं असलेलं आकाश, आणि घरामध्ये म्हणजेच मठामध्ये असलेलं आकाश. आता वास्तविक पाहता आकाश या दृष्टिकोनातून म्हणजे जे माठामध्ये आहे तेच आकाश घरामध्ये सुद्धा व्यापून आहे. आणि घराच्या बाहेर असलेलं जे आकाश आहे की ज्याला महदाकाश अशा पद्धतीने म्हटलं जातं, आता वास्तविक पाहता आकाश या दृष्टीने या तिन्ही आकाशांमध्ये यत्किंचितही भेद नाही. पण या उपाधी ज्या काही आहेत या ठिकाणी, की माठाची उपाधी आहे, दुसरी मठाची म्हणजेच घराची उपाधी आहे. आता हे मडकं जर का फोडून टाकलं, माठ फोडून टाकला, तर त्यातला आकाश बाहेरच्या आकाशात, मठामध्ये असलेल्या आकाशात, घरामध्ये आकाशात मिसळून जातं. अर्थात मग मडक्यातलं आकाश असं आपण म्हणू शकत नाही. मग आता समजा घराच्या भिंती कल्पनेनीच आपण बाजूला केल्या, तर आता ते आकाश कुठे गेलं? अर्थातच घरातील आकाश सुद्धा बाहेरच्या आकाशामध्ये मिसळून जातं. आणि अशा पद्धतीने मग हे जे काही आकाशाचे भेद आम्हाला जाणवतात, हे आपल्या कल्पनेनीच केलेले ते भेद आहेत, की हे मठाकाश आहे, हे घटाकाश आहे, हे महदाकाश आहे. हे जसं आपण त्या आकाशावर वेगवेगळे भेद आपण केले, अगदी त्याप्रमाणे या ब्रह्मावर सुद्धा अशा पद्धतीने काय केले जातात, तर आरोप केले जातात. वास्तविक ब्रह्म नावाचं तत्व एकमेव अद्वितीय काय त्या ठिकाणी अशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे. सजातीय, विजातीय, भेदरहित वगैरे वगैरे, आपल्याला त्या फार याच्यामध्ये जायचं नाहीये, पण अशा पद्धतीने त्याचा काय केलेला आहे, खुलासा केलेला आहे. अर्थातच ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे ते अशा पद्धतीने एकमेव अद्वितीय असल्यामुळे मग ते काय, तर जीव, आता आपण बोलताना सुद्धा की जीवामध्ये असलेलं चैतन्य, ईश्वर जे काही चैतन्य आहे, आता जसं हे घटाकाश, मठाकाश, मदाकाश वगैरे आपण याचा विचार करतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये अविद्येमध्ये ग्रासलेलं जे चैतन्य आहे, अविद्या अधिक ग्रासलेलं चैतन्य बरोबर जीव, आणि हे जीव चैतन्य वास्तविक पाहता अविद्या काढून टाकली, जसा तिकडे माठ काढून टाकला, तर म्हणजेच अविद्या जी आपल्या अंतःकरणात आहे ती जर काढून टाकली, तर केवळ चैतन्य त्या ठिकाणी काय राहतं, तर ते नुसतं चैतन्य राहतं. किंवा मायोपाधी असलेलं चैतन्य म्हणजे ईश्वर जो काही आहे, त्यातली माया सुद्धा जर का काढून टाकली,
तर चैतन्य हे केवळ राहतं, म्हणजेच जीवामध्ये काय किंवा ईश्वरामध्ये काय, चैतन्य हे दोन्ही ठिकाणी आहे. फक्त एकाला अविद्येची उपाधी आहे त्याला जीव म्हणतात, आणि ज्याला मायेची उपाधी ज्याने धारण केलेली आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि तिसरं जे काही आहे ते म्हणजे केवळ चैतन्य आहे, तिथे कुठली सुद्धा उपाधी नाही, असं ते निरुपाधिक असलेलं चैतन्य आहे. आणि या निरुपाधिक चैतन्याशीच आम्हाला काय करता आलं पाहिजे, तर अर्थातच आम्हाला एक रूप होता आलं पाहिजे. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलेलं आहे की खऱ्या अर्थाने आता हे जसं आकाश एक वास्तविक पाहता मुळात एक रूपच आहे, पण त्या उपाधीमुळे ते वेगवेगळं जसं आम्हाला भासतं, अगदी त्याचप्रमाणे या तीनही याच्यामध्ये असलेलं चैतन्य जे काही आहे ते मात्र एकच आहे. फक्त त्यालाच अविद्येमुळे त्याला जीव म्हटलं गेलं, मायेमुळे त्याला ईश्वर म्हटलं गेलं, आणि निरुपाधिक असलेल्या त्या चैतन्याला ब्रह्म असं म्हटलं गेलेलं आहे. अर्थात हा सगळा विचार जो काही आहे, हा सगळा विचार आपल्याला हळूहळू सातत्याने वाचन केल्याचा परिणाम म्हणून काय, तर हळूहळू या सगळ्या संकल्पना आमच्या काय झाल्या पाहिजेत, तर स्पष्ट झाल्या पाहिजेत. आणि म्हणून इथे आता 12व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले, द्वैता अद्वैताचे तुटले अनुसंधान. ज्या अंतःकरण वृत्तीला अशा पद्धतीने द्वैत रूप दृश्य जगताचा अनुभव येतो, ती जेव्हा मावळून जाते तेव्हा द्वैतही मावळून जातं, आणि द्वैताच्या सापेक्षतेने असलेलं अद्वैत जे काही आहे ते अद्वैतही तिथे त्या ठिकाणी काय होऊन जातं, तर मावळून जातं. अर्थातच ती अशी जी काही येणारी सहज अवस्था की द्वैत पूर्णपणे गेलेलंच आहे, पण अद्वैत जे काही आहे ते अद्वैत त्याला जेव्हा काय सहजावस्था प्राप्त होते तेव्हा मग त्या द्वैताच्या सापेक्षतेने त्याला अद्वैत म्हणावं लागतं. वास्तविक पाहता अद्वैत हा शब्द सुद्धा तिथे खपत नाही. आणि म्हणून ही त्या अशा पद्धतीची या दोन्हीही विचार शृंखला ज्या काही आपल्या चाललेल्या असतात, या विचार शृंखला हळूहळू काय होतात, तर अशा पद्धतीने बाजूला पडतात. आणि म्हणून इथे म्हणत आहेत की एवम द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत, वृत्ती झाली या निवृत्त द्वैत कैसे. अशा पद्धतीने हे द्वैत आणि अद्वैत अर्थात दोनपणा आणि एकरूपता, दोनपणा म्हणजे मी आणि ते काय ब्रह्म नावाचं तत्व किंवा सगुण साकार असलेला देव, मी वेगळा आहे आणि देव वेगळा आहे, म्हणजेच ते ब्रह्म नावाचं तत्व वेगळं आहे. आता अद्वैताचा आपण जेव्हा अभ्यास करतो तर तेव्हा आपल्याला श्री गुरूंनी अशा पद्धतीने सोहम साधना दिलेली असते, आणि सोहम साधना दिल्यानंतर तो मी आहे हा विचार जो काही आहे, अर्थातच हा विचार सातत्याने सांभाळण्याचा प्रयत्न जो काही आहे, सगळ्या मायेला बाजूला सारायचं आहे. सगळ्या वृत्ती ज्या काही आहेत, अंतःकरणात उठणारी वृत्ती जी काही आहे ती वृत्ती हळूहळू हळूहळू बाजूला सारता सारता कशासाठी नाम दिलं आहे, तर जे तुमच्या आमच्या अंतःकरणात वारंवार विषयांच्या वृत्ती एक झालं की एक विषयाची वृत्ती उठतच राहते, ती विषयांची वृत्ती हळूहळू उठणं कमी कमी होत जावं, आणि त्याच्याऐवजी नामाची वृत्ती आमच्या अंतःकरणात सातत्याने काय होत राहावी, तर विकसित होत राहावी. म्हणजे उठली वृत्ती तरी ती नामाचीच वृत्ती जर का आमची हळूहळू उठायला लागली तर त्या निवृत्त दशेकडे आम्ही हळूहळू जाऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून नामाचं साधन सुद्धा श्री गुरूंनी आम्हाला दिलेलं असतं की अंतःकरणात वृत्ती उठते ना, तर बाबा रे तुला नाम घेण्याचीच वृत्ती उठू दे, तुला दुसऱ्या तिसऱ्या वृत्ती विषयांच्या वृत्ती उठण्यापेक्षा मग नामाची वृत्ती जर का उठली तर अर्थातच विषयांच्या वृत्ती हळूहळू उठणं कमी होतात, आणि विषयांच्या वृत्ती जशा जशा कमी होत जातील तसं तसं नामाकार वृत्ती जी काही आहे ती वृत्ती अधिकाधिक उठत राहील. किंवा ज्याला सोहम वृत्ती जी काही आहे ते सोहम वृत्ती सातत्याने अंतःकरणात सांभाळण्याचा प्रयत्न जो काही आहे तो प्रयत्न त्या ठिकाणी साधकाला करावा लागतो. आणि ती सोहम वृत्ती सुद्धा एक दिवस त्या ठिकाणी त्या 6 मध्ये तो अहम जो काही आहे, म्हणजे जे अजून द्वैत आपल्या वाट्याला येत आहे, तर ते द्वैत मग त्या 6 मध्ये जेव्हा अहम विलीन पूर्णपणे होऊन जातो तेव्हा मात्र त्या ठिकाणी तो चिदाभास जो काही आहे म्हणजे जीव जो काही आहे तो आत्माकार होतो, आणि त्यावेळेस त्यालाच
त्या ठिकाणी निर्विशेष ज्ञान किंवा शुद्ध ज्ञान अशा पद्धतीने म्हणतात. अर्थात की पूर्ण समाधानाची अवस्था असते आणि असं पूर्ण समाधानाची अवस्था आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय, म्हणजे त्या अनुभवाला आम्ही प्राप्त झाल्याशिवाय आमचं समाधान कायमस्वरूपी टिकून राहू शकत नाही. आणि या दृष्टिकोनातून हा सगळा विचार समर्थ तुम्हा आम्हाला इथे समजावून सांगतायत. आणि म्हणून ते म्हणतात की वास्तविक पाहता कल्पनाच करी बंधन, कल्पना दे समाधान, ब्रह्मी लावी अनुसंधान तेही कल्पनाच. मी बद्ध आहे ही कल्पनाच आहे आणि मी बंधनमुक्त त्या ठिकाणी व्हायचं आहे आणि मी बंधनमुक्त काय तर झाल्याने मला समाधान प्राप्त होईल अशा पद्धतीचा जी हा सुद्धा कल्पनेचाच खेळ आहे. म्हणजे त्यालाच काट्याने काटा काढणे अशा पद्धतीचं काय की मी बद्ध आहे, मी देह आहे, मी कर्ता भोक्ता आहे, या आमच्या कल्पना अंतःकरणामध्ये अनेक जन्माच्या संस्कारामुळे दृढ बसलेल्या आहेत. आता आम्हाला त्या कल्पना जर का बाजूला करायच्या असतील तर मी कर्ता भोक्ता नाही, मी देह नाही, मी त्या ठिकाणी काय तर अशा पद्धतीने की कर्ता भोक्ता मी नाही आहे, मी देह नाही आहे, तर मग त्या मी देह आहे या कल्पनेला मी आत्मा आहे या कल्पनेने काय द्यायचं आहे, छेद द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने छेद देता देता मी कर्ता भोक्ता नाही, तर कर्ता भोक्ता जो काही आहे तो माझ्या अंतःकरणात असलेलं ईश्वर नावाचं तत्व जे काही आहे, ईश्वरच सर्वभूतानां हृदय शेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढ आणि मायया, तोच आमच्याकडनं अशा प्रकारचे सगळे खेळ खेळवून घेतो आहे. आणि त्यामुळे त्याचा कर्ताही तोच आहे, त्याचा भोक्ताही तोच आहे. आपण त्याचा कर्ताही नाही, आपण त्याचा भोक्ताही नाही, आपण देहही नाही. मग मी देह आहे ही कल्पना जाण्यासाठी मी आत्मा आहे किंवा मी ब्रह्म आहे अशा प्रकारची कल्पना मला सातत्याने काय करावी लागेल, वाढवावी लागेल. त्या कल्पनेवर मला सातत्याने आरूढ व्हावं लागेल. आणि हळूहळू मग मी कर्ता भोक्ता नाही, तर कर्ता भोक्ता कोण आहे, तर अशा पद्धतीने की ईश्वर जो काही आहे तो मात्र कर्ता करवित आहे अशा पद्धतीने जर का विचार केला तर हळूहळू आणि मग मी मुक्त आहे अशा पद्धतीने विचार करत गेल्यास हळूहळू अंतःकरणामध्ये जी काही वृत्ती उठेल तर ती वृत्ती आता हळूहळू आत्माकार करण्याचा प्रयत्न जो काही आहे, म्हणजे कल्पनाच करायची आहे सुरुवातीला. आणि ती कल्पना करता करता, कारण समर्थांचा आणखीन एक छान एक ओवी आहे. ते म्हणतात की तुम्ही जर का चंचळ असलेल्या ईश्वराची कल्पना केली तर तुम्ही चंचलतेला प्राप्त व्हाल, आणि तुम्ही निश्चळ असलेल्या ब्रह्माची कल्पना जर का केली तर तुम्ही निश्चळ ब्रह्माला प्राप्त व्हाल. म्हणून कल्पना आम्हाला कोणती करायची आहे, अर्थातच संवादी कल्पना जी काही आहे ती संवादी कल्पना करण्याचा अभ्यास आम्हाला करता आला पाहिजे. सातत्याने ती संवादी कल्पना आम्हाला धरून ठेवता आली पाहिजे. आणि जर का ती संवादी कल्पना अशा पद्धतीने आम्ही धरून ठेवण्याचा अभ्यास केला, म्हणजे सवय आम्ही स्वतःला लावून घेतली, तर मग हळूहळू आम्ही शुद्ध कल्पनेकडे जायला लागतो. आणि ती शुद्ध कल्पना जी काही आहे ती शुद्ध कल्पना मात्र आम्हाला त्या ठिकाणी कोणाकडे घेऊन जाते, तर शुद्ध असलेल्या ब्रह्मतत्वाकडे ती आम्हाला घेऊन जाते. आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी समर्थ आता या ठिकाणी सांगताहेत की अशा पद्धतीने सतत विवेके कुडी कल्पना पालटीजे, असं मनाच्या श्लोकातही समर्थांनी सांगितलेलं आहे की विवेकाने ज्या कल्पना, कुड्या कल्पना आमच्या अंतःकरणात बसलेल्या आहेत, कुड्या म्हणजे याचाच अर्थ की ज्या अहितकारी असलेल्या कल्पना आमच्या अंतःकरणामध्ये बसलेल्या आहेत. आणि अहितकारी असलेल्या कल्पना म्हणजे कोणत्या, मी देह आहे, जग सत्य आहे, मी कर्ता करविता आहे वगैरे वगैरे, या ज्या काही कल्पना आमच्या अंतःकरणात घट्ट बसलेल्या आहेत त्या सगळ्या कल्पना या कुड्या कल्पना आहेत की आम्हाला संसार सत्य वाटतो आहे. वास्तविक पाहता तो सत्य नाही, तो सरद जाणार आहे, तो बदलत जाणार आहे. अशा पद्धतीने ते जर का अंतःकरणात पूर्णपणे ठासून भरलेलं असेल तर त्या कुड्या कल्पनांमध्ये आम्ही काय होणार नाहीत, तर आम्ही त्याच्यात अडकणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतायत की कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदाती. 24व्या ओळीमध्ये छान पद्धतीने तो विचार त्यांनी सांगितलाय. अनेक म्हणजे
कल्पना, द्वैताची माता वगैरे ह्या कल्पना सुद्धा ज्या काही आहेत, म्हणजे हे विचार सुद्धा समर्थांनी सांगितलेले सातत्याने आम्हाला काय तर ते पुन्हा पुन्हा समजून घ्यावे लागतील आणि पुन्हा पुन्हा समजून अंतःकरणामध्ये ते चांगल्या प्रकारे काय बसलं पाहिजे, तर तो विचार अंतःकरणात रुजला पाहिजे. आणि जोपर्यंत तो रुजत नाही तोपर्यंत आम्हाला ही शुद्ध कल्पना करता येऊ शकणार नाही. आणि म्हणून वास्तविक या कल्पनेनीच पुन्हा पुन्हा आम्ही जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकतोय. मी भक्ती करीन आणि मग मी तिचं फळ मिळवीन, ही सुद्धा काय आहे की मी आज एक दाणा दान म्हणून देईन आणि त्याच्या मोबदल्यात मी हजारो दाणे पुन्हा मग पुढच्या जन्मात प्राप्त करेन. अर्थात पुढच्या जन्माची सोय माणूस आता अशा पद्धतीने कल्पना करतो आणि पुढच्या जन्माचीच तयारी करून तो ठेवून देतो. पण इथे अशा ते म्हणतायत की अशा पद्धतीने ही कल्पना जी काही आहे ती कल्पनाच आमचा काय तर जन्म मरणाच्या चक्रात आम्हाला गुंतवून ठेवते. आणि म्हणून ते म्हणतात की असो ऐसी हे कल्पना साधने दे समाधाना एरवी ते पतना मुळच ती. आता असंही कल्पनेचं स्वरूप दुहेरी शस्त्र अशा पद्धतीचं ते असल्यामुळे हीच कल्पना आम्हाला काय करते तर समाधानाकडे घेऊन जाणारी, मोक्ष प्राप्त करून देणारी कल्पना सातत्याने आम्हाला करता आली पाहिजे. आणि स्वैर जर का तिला सोडली, ती कल्पना वाटेल तशी की तिला कुठल्याही प्रकारचं बंधन ठेवलं नाही त्या कल्पनेला, त्या एक पद्धतीने काय त्याला शिस्त लावली नाही, त्या कल्पनेला सुद्धा एक प्रकारची शिस्त लावली नाही, तर मात्र ती कल्पना वाटेल तिकडे काय भरकटत जाते आणि भरकटत जाऊन ती या संसार चक्रामध्ये अडकवून पडते. म्हणजेच ती आमच्या समाधानाला प्राप्त होऊ देत नाही. म्हणजे आमचं पतन करायलाही ती कल्पनाच कारणीभूत होते. आणि म्हणून इथे त्यांनी 27व्या ओवीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खऱ्या अर्थाने म्हणून काय करा तर श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान मिथ्या कल्पनेचे भान उडून जाईल. आणि म्हणून संप्रदाययुक्त श्रवण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत संप्रदाययुक्त श्रवण आपण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने म्हणून एक ग्रंथ, एक गुरु, एक संप्रदाय असं जे काही डॉक्टर काका सातत्याने सांगतात की सुरुवातीला हे याचा थोडासा आग्रह आपला असला पाहिजे की एकच संप्रदाय, मग समर्थ संप्रदायाची निवड करा, वारकरी संप्रदायाची निवड करा, किंवा काय तुमचा कुठला संप्रदाय असेल तर त्या संप्रदायाची निवड करा आणि ते निवड करून एका संप्रदायाप्रमाणे एक त्या संप्रदायाचा एक ग्रंथ चांगल्या प्रकारे समजावून घ्या. मग एकच मंत्राचा जप जो काही आहे तो मंत्राचा जप त्या ठिकाणी सातत्याने करा, कारण बहुहिंडता सौख्य होणार नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून संप्रदाययुक्त श्रवण आणि शास्त्रानुसारी त्याचं मनन जे काही आहे ते मनन आपलं झालं पाहिजे. आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या बोधाप्रमाणे जो काही बोध आपल्याला केलेला असतो तर त्या बोधामध्ये त्यांनी काहीतरी काय केलेलं असतं तर महावाक्य जे काही आहे, अर्थातच तत्वमसी सारखं महावाक्य असेल किंवा सोम साधना असेल, हे काय दिलेलं असतं आम्हाला तसंच अशा प्रकारची साधना दिलेली असते. आणि त्याचा हळूहळू आम्हाला काय नादच लागला पाहिजे. आणि जोपर्यंत त्याचा नाद लागत नाही की केवळ व्यवहारापुरतं तेवढं तेवढं काय व्यवहार करायचा आहे, त्या द्वैतामध्ये तेवढ्या तेवढ्या पुरतं त्या कल्पना कराव्या लागणार आहेत, कारण व्यवहार त्याशिवाय होऊच शकणार नाही. पण एकदा आमचं त्या व्यवहारातलं काम झालं की आम्हाला मात्र आतून मनातून सातत्याने अंतःकरणामधून आम्हाला त्या बोधाशी चिटकून राहण्याचा अभ्यास जो काही तो अभ्यास आम्हाला करावा लागेल. आणि असा जर का आम्ही अभ्यास सातत्याने करत राहिलो म्हणजेच ही कल्पना जर का पूर्णपणे आम्ही काय केली तर तिला एक बंदिस्त अशा पद्धतीने म्हणजे शिस्त लावून तिला स्वैर न सोडता त्या कल्पनेला काका म्हणतात ना की रामनाम मला घ्यायचंय समजा, तर जसं त्या माकडाला एक 100 फुटाची दोरी बांधून दिलेली असते आणि तुला फिरण्याचं काय आहे, तुला कारण ते माकड स्वस्त बसूच शकत नाही, तर त्याला ते फिरावं म्हणजे फिरायचं आहे ना तर तू या 100 फुटामध्ये फिर. अगदी त्याप्रमाणे मनरूपी माकडाला फिरायची सवय झालेली आहे. मग त्याला सुद्धा 100 फुटाची दोरी बांधायची आणि त्याला म्हणायचं की बाबा रे तुला फिरायची सवय आहे तू फिर, पण तू रामचिंतनामध्ये फिर, रामाच्या रूपामध्ये फिर, रामाच्या गुणांमध्ये फिर, रामाच्या सगुण साकार रूपाचं चिंतन कर, त्याच्या लीलांचं चिंतन कर. आता याच फक्त
तर त्याला काय, तर अशी मर्यादा आम्हाला त्या मनाला घालून देता आली पाहिजे. तुला फिरायला वाव आहे कारण तुला सवयच तशी अनेक जन्मापासून लागलेली आहे. पण तू आता कुठे फिर, तर अशा पद्धतीने रामाच्या लीलेमध्ये त्या ठिकाणी काय, तर तू फिरायला काही हरकत नाही. रामाच्या ज्या लीला आहेत त्या आठवण्याचा प्रयत्न कर, त्या वाचण्याचा प्रयत्न कर, त्याचे गुण आठवण्याचे किंवा वाचण्याचे प्रयत्न कर. त्याचं सगुण रूप कसं आहे ते आठवण्याचा प्रयत्न कर. त्याचं नाम काय आहे त्या नामाचं चिंतन कर, किंवा त्याचं निर्गुण स्वरूप कसं आहे ते समजावून घेण्याचा प्रयत्न कर. म्हणजे मनाला सातत्याने अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींमध्ये सतत गुंतवून ठेवण्याचा अभ्यास जो काही आहे तो अभ्यास करावा लागतो. आणि अशी जर का कल्पना आम्ही सातत्याने, ही शुद्ध कल्पना आहे, आणि ही शुद्ध कल्पना जर का आम्ही सातत्याने करत राहिलो तर आपोआपच अशुद्ध असलेली कल्पना आमच्या अंतःकरणातनं काय होऊन जाईल, तर हळूहळू मागे पडत जाईल. आणि म्हणून अनेक उपक्रम जे काही आहेत ते आपण राबवतो, किंवा आता अधिक मास आहे, पुरुषोत्तम योगाचा आपण काय करूया, तर त्या ठिकाणी एक एक जण चिंतन करूया, आणि चिंतनाच्या माध्यमातून तो श्लोक, एक एक श्लोक का होईना पण चिंतन करायचं म्हटलं तर त्याच अनुषंगाने आपल्याला अनेक काय प्रवचन ऐकावी लागतात. युट्यूबवर काही मिळते का माहिती, अनेक ग्रंथांमध्ये त्या संदर्भामध्ये काही मिळतंय का, असं आपलं मन जे काही आहे ते आपण अनेक त्याच एका विषयामध्ये गुंतवून ठेवण्याचा अभ्यास जो काही आहे तो अभ्यास करण्याची सवय आपल्याला हळूहळू लागते. अर्थात ती कल्पना अशा पद्धतीने शुद्ध कल्पना जी आहे, आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की शुद्ध कल्पनेचे बळ झालिया नासे सबळ, हेची वचन प्रांजळ सावध ऐका. त्या शुद्ध कल्पना म्हणजे संवादी कल्पनेच्या बळानेच अशुद्ध असलेली किंवा विसंवादी कल्पना आपल्याला काय करावी लागते, तर छाटून टाकावी लागते. आणि याच्यासाठी सातत्याने मग शुद्ध कल्पना कोणती आणि अशुद्ध कल्पना कोणती, अर्थातच मी ब्रह्म आहे, मी आत्मस्वरूप आहे, ही शुद्ध कल्पना आहे. आणि मी देह आहे, ही अशुद्ध कल्पना आहे किंवा ही विसंवादी कल्पना आहे. आता म्हणून स्वरूपाचं विस्मरण यत्किंचित सुद्धा अंतःकरणामध्ये आपल्या पडू देता उपयोगाचं नाही. अखंड आपल्याला स्वरूपाचं अनुसंधान त्या ठिकाणी काय तर राहिलं पाहिजे. त्या समर्थांची ओवी आहे ना, की सकल धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपला स्वधर्म कोणता आहे खरा, तर स्वरूपी राहणे, म्हणजे स्वरूपाचं सातत्याने भान जे काही आहे, अनुसंधान जे काही आहे ते आम्हाला काय आतमध्ये ठेवता येऊ शकतं. आणि ही विचारांची साधना आम्हाला सहज करता येण्यासारखी आहे. अगदी फिरायला जाताना सुद्धा मला ही साधना करता येऊ शकते, की फिरायला जाताना मला दृश्य दिसतात, तेव्हा ते दिसणारं दृश्य मला एखादा उकिरडाही दिसू शकतो आणि मला एखादा बगीचा पण दिसू शकतो. मग आता उकिरडा दिसल्यानंतर मला तो कोणाच्या सत्तेवरती दिसलेला आहे आणि कळलेला आहे, दिसलेला आहे सूर्याच्या प्रकाशात. आणि त्याचं ज्ञान जे काही झालं म्हणजेच त्या ठिकाणी हा उकिरडा आहे हे जे काही मला कळलेलं आहे, हे मला कोणाच्या सत्तेवर कळलेलं आहे, तर त्या आत्मस्वरूपाच्या सत्तेवरती ते कळलेलं आहे. आणि असं जर का मला तिथे ते भान ठेवता आलं तर मी त्या उकिरड्याच्या त्या प्रवाहात म्हणजे त्या विचारांच्या प्रवाहात वाहत जाणार नाही. किंवा मला बगीचा सुद्धा छान दिसला एखादा, तर त्या बगीचा सुद्धा ज्याच्या सत्तेने दिसलेला आहे आणि कळलेला आहे. त्या ठिकाणी आता आपण हे वारंवार ऐकलेलं आहे की दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात कळतं. तर दिव्याच्या प्रकाशात मला तो बगीचा सुद्धा दिसला आणि मला त्या ठिकाणी तो आत्मप्रकाशामध्ये तो कळला सुद्धा. आता त्या ठिकाणी ज्याच्या प्रकाशात मला कळत आहे तो प्रकाश मी आहे हे तिथे भान मला एक विचार मीच माझा मला देऊन टाकता येऊ शकतो. आणि असा जर का मीच मला विचार देण्याचा सातत्याने प्रयत्न जर का केला, म्हणजेच त्या अनुसंधानामध्ये मी राहायचा प्रयत्न केला, तर हळूहळू ही द्वैताची कल्पना बाजूला पडते आणि अद्वैत असलेलं की तो मीच आहे अशा पद्धतीने ज्याच्या सत्तेने मला हे सगळं काही कळत आहे, ती सत्ता कायमस्वरूपी आहे, ते अधिष्ठान रूपाने आहे. आणि म्हणून अशी अधिष्ठान दृष्टी मला हळूहळू विकसित करता येऊ शकते. आणि ती अधिष्ठान दृष्टी म्हणजे मला त्या ठिकाणी की मी आता तोच दृष्टांत आपण पुढे घेऊन जाऊया आणखीन, की जाता जाता मला अत्यंत दुर्गंध आला
आणि दुर्गंध आल्यावरती मला पुन्हा कळलं की अरे ना, इथून इतक्यात कुठेतरी ज्या अर्थी दुर्गंध येतोय त्या अर्थी कुठेतरी काहीतरी सडलेलं दिसत आहे. म्हणजे मला डोळ्यांनी ते प्रत्यक्ष जरी दिसलं नाही तरी घ्राणेंद्रियाच्या माध्यमातून मला ते कळलेलं आहे की काय, तर कुठेतरी काहीतरी सडलेलं आहे. म्हणजे पुन्हा कळण्याचं ज्ञान जे काही आहे ते ज्ञान मला झालेलंच आहे. आणि ते ज्ञान मला ज्याच्या सत्तेवर झालं, पुन्हा तो विचार जर का मी तिथे जागृत ठेवू शकली, म्हणजे तशा प्रकारचं सातत्याने मी भान जर का ठेवायचा प्रयत्न करत गेली तर हळूहळू ते माझं अनुसंधान वाढत जातं. किंवा मला एकदम छान असं जाता जाता कुठेतरी मोगऱ्याच्या सुगंध, सुंदर असा सुगंध येतो. प्रत्यक्ष फुलं किंवा बगीचा मला तो दिसत नाही, पण वाऱ्याच्या झुळकेने एक सुंदर झुळूक मोगऱ्याच्या सुगंधाची येऊन जाते. जेव्हा ती मोगऱ्याच्या सुगंधाची झुळक येते तेव्हा प्रत्यक्ष जरी मोगऱ्याचं झाड मला दिसलेलं नसलं, ताटवा जरी मला दिसलेला नसला, तरी सुद्धा इथून इतक्यात कुठेतरी मोगऱ्याचा ताटवा असला पाहिजे याचं मला काय येऊन जातो, तर याचं ज्ञान मला होऊन जातं. सांगण्याचं तात्पर्य प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून मला काही ना काही ज्ञान जे काही आहे ते ज्ञान मला होतच आहे. आणि म्हणून मग या शुद्ध कल्पने त्या ठिकाणी अद्वैताकडे जर का आम्हाला जायचं असेल तर सतत आत्मानुसंधान जे काही आहे ते आत्मानुसंधान मला कसं टिकवता येईल पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून. जे जे मला ज्ञान होत आहे ते ज्याच्या सत्तेवर होत आहे ती सत्ता ही कायमस्वरूपी आहे आणि ती सत्ता म्हणजेच माझं खरं स्वरूप आहे असं मला श्री गुरूंनी सांगितलेलं आहे. असं जर का अनुसंधान आपण प्रत्येक वेळेस ठेवायचा प्रयत्न केला तर हळूहळू शुद्ध कल्पनेचे रूप, त्याची जे कल्पी स्वरूप कल्पितात तद्रूप वयामः. 39व्या ओळीमध्ये अशा पद्धतीने समर्थ आपल्याला सांगतात की शुद्ध स्वरूपाचं अनुसंधान हेच त्या ठिकाणी शुद्ध कल्पनेचं रूप असून तिच्या माध्यमातून हळूहळू जो कल्पना करतोय, त्या आत्मस्वरूपाची कल्पना करतोय, त्याचा विचार करतोय, तो हळूहळू स्वरूपाकार होण्याची किमया जी काही आहे ती किमया त्याला साधू शकते. आणि अशा पद्धतीने हळूहळू हे अद्वैतावरती आपण आरूढ व्हावं आणि त्यासाठी सातत्याने आत्मानुसंधान ठेवण्याचा प्रयत्न आपण करत राहावा. आणि ते आत्मानुसंधान आमचं टिकून राहावं यासाठी आम्हाला श्रवण सुद्धा करण्याची रोजच्या रोज काय आहे, स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय आम्हाला रोजच्या रोज करता आला पाहिजे. आपण परमसद्गुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती वगैरे प्रार्थना म्हणतो, त्याच्यामध्ये स्वाध्यायाने उमजावी मज माझ्या मधली शक्ती असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. अर्थात हा स्वाध्याय हेच आम्हाला त्या ठिकाणी शुद्ध कल्पना करणं आहे. आणि शुद्ध कल्पनेच्या माध्यमातून अर्थात ज्या ग्रंथाचं आम्ही काय वाचन करतोय, चिंतन करतोय, श्रवण करतोय, त्याच्या हळूहळू खोल सखोल अशा विचारांकडे आम्हाला जाता आलं पाहिजे. आणि जसा जसा हळूहळू आम्ही हे जायला शिकू तसं तसं आमची द्वैत कल्पना बाजूला पडेल आणि आमचं अद्वैत कल्पना जी काही आहे ती आम्हाला हळूहळू त्याचा काय अनुभव किंवा त्या अनुभवाच्या पातळीपर्यंत आम्ही जाऊ शकू. आणि या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने हा सगळा शुद्ध कल्पना काय, अशुद्ध कल्पना काय, द्वैत कल्पना काय किंवा अद्वैत कल्पना काय किंवा संवादी आणि विसंवादी कल्पना काय, हा सगळा विचार समर्थांनी या समासामध्ये आपल्याला स्पष्ट करून सांगितलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण याचा समर्थांनी सांगितलेल्या या कल्पनेमधल्या अद्वैत कल्पनेचा अनुसंधान ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न आपल्याकडनं होत अशा पद्धतीची सद्गुरूंच्या चरणी तुमच्या आमच्या सगळ्यांकडनंच अशा प्रकारचा तो काय प्रयत्न व्हावा, तसा अभ्यास आमच्याकडनं व्हावा अशा प्रकारची प्रार्थना सद्गुरूंचरणी करते आणि वाणीला विराम देते. झालेलं चिंतन सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.